हे गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट सिरीज पार्ट 22 मध्ये आपण जावास्क्रिप्ट फंक्शन हा कन्सेप्ट बघणार आहोत. सो जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन म्हणजे काय, त्याचबरोबर फंक्शन कशा प्रकारे आपण डिक्लेअर करतो, फंक्शन कशा प्रकारे आपण कॉल करतो, त्याचबरोबर फंक्शन मध्ये आपण पॅरामीटर्स कसे डिक्लेअर करतो, त्याचबरोबर आर्ग्युमेंट फंक्शनला कशा प्रकारे पास करतो आणि फंक्शन मध्ये जे पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स आहेत तर त्यांमधला डिफरन्स काय आहे, डिफरन्स बिटवीन पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स. सो हे जे काही कन्सेप्ट आहेत फंक्शन्स रिलेटेड ते सर्व कन्सेप्ट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले विल स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सो फंक्शन म्हणजे काय बेसिकली. सो एखादं काम आहे, ते काम जर तुम्हाला रिपीटेडली करायचं आहे तर ते काम आपण मॅन्युअली रिपीटेडली तर नाही करणार, तर त्यासाठी आपण ते काम करण्यासाठी आपण मार्केटमधनं जनरली एखादं मशीन आणत असतो. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बँकेत कधी गेला असाल तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 90sच्या पिरियडमध्ये जेव्हा नोट काउंटिंग मशीन्स नव्हते तर त्यावेळेस जे एम्प्लॉय होते बँकेचे किंवा जे कॅशियर्स होते ते हाताने नोट्स जे आहेत ते काउंट करायचे. पण गेल्या काही वर्षांमध्ये नोट काउंटिंगचे मशीन मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झाले, तर त्या वेळेपासून प्रत्येक बँकेमध्ये तुम्हाला ते नोट काउंटिंगचे मशीन दिसतात. आता बेसिकली नोट काउंटिंगचं मशीन म्हणजे काय, तर एक प्रकारे फंक्शनच आहे. एक प्रकारे त्यामध्ये फंक्शन्स लिहिलं आहे आणि ते फंक्शन्स रन होत असतात आणि ती नोट ज्या आहेत त्या काउंट होत असतात. तर प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये एक काही फंक्शन्स लिहिले असतात किंवा ब्लॉक ऑफ कोड लिहिलेले असतात. आता जसं की गेल्या काही वर्षांमध्ये ऑटोमॅटिक कार्स आलेले आहेत, जसं की ऑटो पायलट मोड आहे. त्यामध्ये जर तो तुम्ही ऑन केला तर आपल्याला ड्राईव्ह करण्याची गरज नसते. मोस्टली ह्या ज्या कार आहेत जसं की फॉर एक्झाम्पल टेस्ला, तर ही जी टेक्नॉलॉजी आहे टेस्ला या कारने आणलेली आहे आणि मोस्टली त्या US UK मध्ये सध्या आहेत. पण इंडियामध्ये सुद्धा हुंडाई या कंपनीने ही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केलेली आहे. तर ऑटो पायलट मोड म्हणजे काय, ते बेसिकली फंक्शन त्यांनी लिहिलेलं आहे मशीन लँग्वेज मध्ये आणि ते फंक्शन जेव्हा आपण ते ऑटो पायलट मोड ऑन करतो तर ते फंक्शन काय असतं, रन होत असतं. त्या फंक्शन मध्ये जे काही ब्लॉक ऑफ लाईन्स लिहिले आहे किंवा ब्लॉक ऑफ कोड लिहिलेला आहे तर त्या लाईन्स ऑफ कोड किंवा जो काही प्रोग्राम केला आहे तो प्रोग्राम एक्झिक्यूट होत असतो. तर फंक्शन हा कन्सेप्ट एकदम सिम्पल आहे. तर जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन सुद्धा सेम कन्सेप्ट आहे. एखादं काम जर तुम्हाला रिपीटेडली करायचं आहे तर ते काम करण्यासाठी आपण फंक्शन यूज करत असतो आणि फंक्शन मध्ये जे काही काम आपल्याला करायचं आहे तर त्या रिलेटेड कोड आपण त्या फंक्शन मध्ये लिहित असतो. जसं की जर प्रोग्रामिंगचं म्हणायचं आलं तर तुम्हाला जर एखादा एरर शो करायचा आहे किंवा एखादा मेसेज शो करायचा आहे तर त्या केसमध्ये आपण फंक्शन लिहित असतो. किंवा तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ते कॅल्क्युलेशन तुम्हाला रिपीटेडली करायचं आहे तर तरी सुद्धा आपण फंक्शनचा यूज करत असतो. जर तुम्हाला फंक्शनची डेफिनेशन बघायची असेल तर आपण असं म्हणू शकतो, व्हेन डेव्हलपिंग अन ऍप्लिकेशन, म्हणजे जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन डेव्हलप करतात त्यावेळेस यू नीड परफॉर्म सम ऍक्शन रिपीटेडली, म्हणजे तुम्हाला बऱ्याच साऱ्या ऍक्शन ज्या आहेत त्या रिपीटेडली परफॉर्म करायच्या असतात. तर त्यासाठी आपण फंक्शनचा यूज करत असतो. तर ती प्रत्येक ऍक्शन साठी तुम्ही वेगवेगळ्या कोड तर नाही लिहिणार, तर त्यासाठी आपण फंक्शनचा यूज करत असतो ना. फॉर एक्झाम्पल मग सांगितलं असं तुम्हाला एरर मेसेज शो करायचा आहे, एखादी केस तुमची फेल झाली किंवा एखादी ऍक्शन तुमची फेल झाली तर त्या केसमध्ये आपण एरर मेसेज शो करतो. एखादी केस तुमची ट्रू झाली किंवा सक्सेस झाली तर त्या केसमध्ये आपण सक्सेसचा मेसेज शो करत असतो. त्याचबरोबर तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायचं जसं की ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन हे काही कॅल्क्युलेशन करायचे आहे. त्याच व्यतिरिक्त काही तुम्हाला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे, जीएसटी कॅल्क्युलेट करायची आहे, एनी काइंड ऑफ कॅल्क्युलेशन किंवा एनी काइंड ऑफ परफॉर्मिंग एनी टास्क, तर त्या केसमध्ये आपण फंक्शनचा यूज करत असतो. सो a javascript function is basically a block of code. तर javascript function म्हणजे काय, तर एक बेसिकली ब्लॉक ऑफ कोड आहे. तर त्यामध्ये आपण जे काम करायला लावायचंय त्या फंक्शनला त्या रिलेटेड कोड आपण लिहित असतो. सो तो कोड लिहिल्यानंतर ते जे फंक्शन आहे ते फंक्शन ते स्पेसिफिक टास्क परफॉर्म करत असतं. सो इट इज एक्झिक्यूट व्हेन कॉल ऑर इन्व्होक. तर आपण फंक्शन तर लिहिलं, फंक्शन मध्ये कोड तर लिहिला, पण ते फंक्शन जे आहे ते ऑटोमॅटिकली कॉल होईल का, नाही होणार. तर त्यासाठी आपल्याला त्या फंक्शनला कॉल करावं लागेल. So function allow you to encapsulate code for reuse, making your program more modular, maintainable and easier to understand. So आता फंक्शनचे जे ऍडव्हान्टेज आहेत तर ते काय काय आहेत, तर फंक्शन जर आपण लिहिलं
तर ते आपण रियूज करू शकतो. सेम ऍक्शन आपल्याला मल्टिपल प्लेसेसला एक्झिक्यूट करायचे असतील किंवा युज करायचे असतील तर आपण फंक्शनचा युज करू शकतो. त्याचबरोबर फंक्शन जर आपण युज केला तर आपला कोड जो आहे तो मॉड्युलर होता. मॉड्युलर म्हणजे काय? अगेन तेच की एक जर फंक्शन लिहिलं तर त्या फंक्शनचा वापर आपण मल्टिपल प्लेसेसला करू शकतो. तर त्यासाठी आपण त्याला आपण मॉड्युलर असं म्हटलेलं आहे. त्याबरोबर मेंटेनेबल असतो. आपला जर आपण फंक्शन लिहिला प्रत्येक ऍक्शनसाठी एक फंक्शन जर लिहिला आपण तर आपला जो कोड आहे तो मेंटेन राहतो. जेणेकरून आपण नेक्स्ट टाइम परत जर कोड आपण बघितला तर तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की ह्या कोड या फंक्शन मध्ये आपण ह्या लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे किंवा हे फंक्शन जे आपण ही पर्टिक्युलर ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर इझियर टू अंडरस्टँड, आपल्याला कोड समजायला पण मदत होते. आपण कमेंट्स टाकतो त्यामुळे कोड समजायला पण आपल्याला मदत होत असते. सो दिस इज ऑल अबाउट द फंक्शन. आता आपण फंक्शन म्हणजे काय ते तर बघितलंय. आता मेन पार्ट आहे हाऊ टू डिक्लेअर अ फंक्शन. तर फंक्शन म्हणजे काय ते तर आपल्याला समजलं, पण फंक्शन डिक्लेअर कसं करायचं किंवा डिफाईन कसं करायचं. सो मेनली फंक्शनचे 4 पार्ट असतात. फंक्शन हे डिवायडेड सो फंक्शन इज डिवायडेड इंटू द 4 पार्ट्स. तर 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर आता सर्वात आधी काय तर जेव्हा आपण जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन्स लिहितो तर सर्वात आधी आपल्याला फंक्शन कीवर्ड यूज करावा लागतो. सो फंक्शन कीवर्ड आपण यूज केल्यानंतर आपल्याला फंक्शनचं नाव लिहावं लागतं. तर फंक्शन कीवर्ड इज द फर्स्ट पार्ट ऑफ फंक्शन. त्यानंतर ज्या नावाने आपल्याला फंक्शन डिफाईन करायचं आहे किंवा डिक्लेअर करायचं आहे तर त्या फंक्शनचं नाव आपल्याला द्यावं लागतं. आता सपोज मला एखादं कॅल्क्युलेशन करायचं तर त्यासाठी मी त्या फंक्शनचं नाव काय देईल? कॅल्क्युलेट म्हणून देईल. तर सर्वात फर्स्ट पार्ट काय आहे तर फंक्शन हा कीवर्ड आहे. फंक्शन नंतर त्या फंक्शनचं नाव. सपोज मला कॅल्क्युलेशन करायचं तर मी कॅल्क्युलेट म्हणून देईल. जर तुम्हाला एखादा डेटा फेच करायचा आहे तर तुम्ही गेट डेटा म्हणून त्या फंक्शनचं नाव द्याल. तुम्हाला ऍडिशन करायची तर ऍड फंक्शन म्हणून तुम्ही नाव द्याल. तर फंक्शन हे फर्स्ट कीवर्ड झालं आणि नंतर आपल्याला ते काय करायचं फंक्शनचं नाव द्यायचं. तर फंक्शनचं नाव दिल्यानंतर आपल्याला पॅरेंथेसिस घ्यायचा आहे. ओपन पॅरेंथेसिस आणि क्लोज पॅरेंथेसिस. आणि या पॅरेंथेसिस मध्ये जर तुमच्या फंक्शनला काही पॅरामीटर्स लागत असतील तर ते पॅरामीटर्स डिक्लेअर करायचे. पॅरामीटर्स मध्ये तुम्ही एन नंबर्स ऑफ पॅरामीटर्स त्या फंक्शन मध्ये डिक्लेअर करू शकतात. सो पॅरामीटर 1, पॅरामीटर 2, एन नंबर्स ऑफ पॅरामीटर. तुम्हाला जेवढ्या पॅरामीटरची रिक्वायरमेंट असेल फंक्शन्स मध्ये तेवढे पॅरामीटर्स तुम्ही त्या पॅरेंथेसिसच्या आत डिक्लेअर करू शकतात. आणि लास्ट जो फोर्थ पार्ट आहे आपल्या फंक्शनचा तो आहे फंक्शन बॉडी. आणि ती फंक्शन बॉडी आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहित असतो. तर कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज त्यामध्ये आपण फंक्शन बॉडी ही लिहित असतो. आता फंक्शन बॉडी मध्ये जे काही टास्क आपल्याला परफॉर्म करायचा आहे, जसं की ऍडिशनचा जर टास्क मला परफॉर्म करायचा आहे तर ते ऍडिशन करण्यासाठी जो काही कोड लागणार आहे तो कोड आपण त्या फंक्शन बॉडी मध्ये लिहित असतो. सो द फंक्शन नेम मस्ट बी व्हॅलिड जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर. तर आपण मगाशी जसं म्हटलं की फंक्शनचा नेम आपल्याला घ्यायचा आहे. तर फंक्शनचं जे नेम आहे ते व्हॅलिड जावास्क्रिप्ट आयडेंटिफायर असायला हवं. आणि बाय कन्व्हेन्शन तर जावास्क्रिप्ट मध्ये जर तुम्हाला फंक्शनचं नाव लिहायचं असेल तर बाय कन्व्हेन्शन तर फंक्शन नेम आर इन अ कॅमल केस. तर फंक्शनचं नाव लिहिताना आपल्याला कॅमल केसचा यूज करायचा आहे. सो स्टार्टिंग लेटर ऑफ द फंक्शन नेम इज अ स्मॉल लेटर. आणि जर सपोज तुम्हाला गेट डेटा असं जर फंक्शन लिहायचं असेल तर जी जो आहे तो तुम्हाला स्मॉल घ्यायचा आहे आणि डेटाचा जो डी आहे तो तुम्हाला कॅपिटल घ्यायचा आहे. सो गेट डेटा अशा प्रकारे तुम्ही एक मिनिंगफुल फंक्शनचं नाव देऊ शकतात. त्यानंतर फेच कंटेंट देऊ शकतात. त्यानंतर गेट युजर डेटा म्हणून तुम्ही नाव देऊ शकता. असे वेगवेगळे जे तुम्हाला योग्य वाटेल ते नाव तुम्ही फंक्शनसाठी देऊ शकतात. सो अ फंक्शन कॅन एक्सेप्ट 0, 1 और मल्टिपल पॅरामीटर्स. तर मगाशी जसं सांगितलं तसं फंक्शन मध्ये आपण जे पॅरामीटर पास करतो तर ते पॅरामीटर्स तुम्ही एन नंबर्स ऑफ पॅरामीटर देऊ शकतात. 0 पण देऊ शकतात आणि एन नंबर्स ऑफ पण देऊ शकतात. जर तुम्हाला एखादा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा किंवा एखादा टास्क परफॉर्म करायचा त्यासाठी तुम्हाला पॅरामीटरची रिक्वायरमेंट नाहीये तर तुम्ही ब्लँक पॅरामीटर्सचं फंक्शन सुद्धा करू शकतात. आणि जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला पॅरामीटरची गरज आहे तर त्या केसमध्ये तुम्ही पॅरामीटर देऊ शकतात. सो दिस इज अबाउट द फंक्शन डिक्लेरेशन. सो आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की हाऊ टू डिक्लेअर अ फंक्शन. सो आपण जाऊया आपल्या व्हीएस स्टुडिओ कोडवर. आणि जसं मगाशी सांगितलं तसे 4 पार्ट मध्ये आपण फंक्शन लिहिणार आहोत. तर सर्वात पहिला पार्ट काय आहे तर फंक्शन कीवर्ड. तर त्यासाठी आपण फंक्शन कीवर्डचा यूज करणार आहोत. आता हा झाला आपला फंक्शनचा फर्स्ट पार्ट. त्यानंतर आपल्याला सपोज कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा डेटा फेच करायचा. आता सपोज मला इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे सो मी जस्ट कॅल्क्युलेट म्हणून फंक्शनचं नाव देणार आहे. सो अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट फंक्शनचं नाव या ठिकाणी घेतलंय.
जर तुम्हाला कॅल्क्युलेट नको असेल तर तुम्ही सिम्पली ऍडिशन म्हणून पण घेऊ शकता. आता सपोज आपल्याला इथे एक सिंपल फंक्शन करणार आहोत तर त्यासाठी आपण काय करूया, ऍडिशन म्हणून घेऊया. सो ऍडिशन म्हणून मी फंक्शनचं नाव घेतलं. हे नाव आपल्याला मिनिंगफुल झाले या ठिकाणी, कारण आपण या फंक्शनच्या आत दोन नंबरची ऍडिशन करणार आहोत. तर हे नाव या फंक्शनसाठी आपल्याला काय झालं, मिनिंगफुल झालं. आता आपल्याला दोन नंबरची कॅल्क्युलेशन करायचं, दोन नंबरचे कॅल्क्युलेशन करायचं, तर त्यासाठी आपल्याला दोन पॅरामीटर्स लागतील, फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरसाठी. सो ते जसं मी मगाशी सांगितलं की आपला जो थर्ड पार्ट आहे फंक्शनचा तो आहे पॅरामीटर्स. तर आपण इथे num1 आणि num2 असे दोन पॅरामीटर्स घेणार आहोत. जर तुम्हाला मल्टिपल पॅरामीटर्स फंक्शन मध्ये ऍड करायचे असतील तर तुम्हाला ते कॉमा सेपरेटेड करावे लागतील. जसं इथे मी num1 त्यानंतर कॉमा दिला आणि नंतर num2 घेतला. तसंच तुम्ही जर तुम्हाला n नंबर्स ऑफ पॅरामीटर इथे टाकायचे असतील तर प्रत्येक पॅरामीटर्स नंतर तुम्हाला कॉमा ऍड करायचा. तर आता इथे num1 आणि num2 तर आपण घेतलं. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथे मी एक अगेन व्हेरिएबल घेईल किंवा आपण कॉन्स्ट घेऊया, कॉन्स्ट रिझल्ट इज इक्वल टू आपल्याला जर सिंपल num1 प्लस num2 या ठिकाणी असं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि आपल्याला याला काय करायचं आहे, कन्सोल मध्ये प्रिंट करायचं आहे. सो कन्सोल डॉट लॉग घेऊया आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये हे जे रिझल्ट आहे किंवा ऍडिशन जी आहे दोन नंबरची ती ऍडिशन आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, प्रिंट करायची आहे. सो कन्सोल मध्ये ही प्रिंट होईल. तर हे झालं फंक्शनचं डिक्लेरेशन. आपण ह्या कोडला जर आता रन केलं तर आपल्याला आउटपुट काहीच मिळणार नाहीये, कारण अजून आपण फंक्शनला कॉल केलेलं नाहीये. सो सेकंड पार्ट ऑफ द फंक्शन इज किंवा सेकंड कन्सेप्ट ऑफ द फंक्शन इज कॉलिंग अ फंक्शन. सो आता फंक्शनला डिक्लेअर तर केलं आपण, कशा प्रकारे केलं ते पण तुम्ही बघितलं. तर आता आपल्याला फंक्शनला कॉल करायचं जेणेकरून फंक्शन मध्ये जो काही कोड लिहिलेला आहे आपण तो कोड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, रन व्हायला पाहिजे. सो टू यूज अ फंक्शन यू नीड टू कॉल इट. जर फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे तर त्या फंक्शनला आपल्याला काय करावं लागणार आहे, कॉल करावं लागणार आहे. सो कॉलिंग अ फंक्शन इज ऑल्सो नोन ॲज अ इन्व्होकिंग अ फंक्शन. फंक्शन कॉलिंग त्याला आपण काय म्हणतो, इन्व्होक फंक्शन. सो बऱ्याच वेळेस जेव्हा तुम्ही टीम सोबत काम करतात तर त्यावेळेस तुम्हाला हे कीवर्ड किंवा हे जे वर्ड्स आहे, इन्व्होक अ फंक्शन, कॉल अ फंक्शन, हे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स तुम्हाला ऐकायला मिळत असतील. तर कॉलिंग अ फंक्शन म्हणजेच काय, तर फंक्शनला इन्व्होक करणे किंवा कॉल करणे. So to call a function, you use it name followed by the arguments enclosed in a parenthesis. So जर तुम्हाला फंक्शन कॉल करायचं असेल तर जे फंक्शनचं नाव आपण डिक्लेअर केलं तर ते फंक्शनचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या फंक्शन मध्ये जर एखादे पॅरामीटर्स तुम्ही डिक्लेअर केले असतील तर त्या पॅरामीटर्सला आपल्याला काही व्हॅल्यू पास करावं लागतं. तर त्याला आपण काय म्हणतो, आर्ग्युमेंट्स. तर ते आर्ग्युमेंट सुद्धा आपल्याला काय करायचे, पास करायचे. सो प्रॅक्टिकली आपण बघूया. जर मग अशी आपण हे फंक्शन इथे डिक्लेअर केलं ऍडिशनचं, तर हा जो पार्ट आहे तो आहे फंक्शन डिक्लेरेशनचा. आता आपल्याला या फंक्शनला कॉल करायचं. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, हे जे ऍडिशन, हे जे आपण नेम घेतलं फंक्शनचं ते नाव तुम्हाला घ्यायचं, नेम घ्यायचा फंक्शनचं, आणि या फंक्शनला दोन पॅरामीटरची आवश्यकता आहे. त्याकरता आपण अगेन इथे पॅरेंथेसिस घेणार आहोत आणि या पॅरेंथेसिस मध्ये num1 आणि num2 पास करणार आहोत. सो num1 इज अ 10 आणि num2 इज अ 40. तर असे दोन जे नंबर्स आहेत किंवा यांना आपण आर्ग्युमेंट्स म्हणतो, तर हे दोन आर्ग्युमेंट्स आपण या दोन पॅरामीटर्सला पास करणार आहोत. तर आता आपण हे कोड सेव्ह केलेला आहे आणि आता जर आपण ब्राउझरवर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी रिझल्ट याचा प्रिंट झालेला दिसणार आहे किंवा मिळणार आहे. तर आपण जाऊया ब्राउझरवर आणि तुम्ही जर इथे इन्स्पेक्ट करून बघितलं कन्सोल मध्ये तर इथे तुम्ही बघू शकता रिझल्ट 50 या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फंक्शन डिक्लेअर आणि कॉल करू शकतात आणि हे जे कॉलिंग आहे हे मल्टिपल वेळेस तुम्ही करू शकता. आता इथे मी 10 आणि 40 दिलेला आहे. आता या फंक्शनचा आपण रियूज करू शकतो. तर मला एखाद्या ठिकाणी वेगळी व्हॅल्यू द्यायची आहे, तर सपोज मला इथे 20 द्यायची आहे आणि इथे 50 द्यायची आहे. याला मी सेव्ह करेन तर आपल्याला दोन वेळेस त्याचा रिझल्ट मिळणार आहे. ब्राउझरवर तुम्ही गेला तर फर्स्ट रिझल्ट आपला 50 आलेला आहे आणि सेकंड रिझल्ट आपला 70 आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फंक्शनचा रियूज करू शकता. तर त्यासाठी फंक्शन हे खूप युजफुल कन्सेप्ट आहे आणि खूप सोपा कन्सेप्ट आहे. सो हे आपण आता बघितलं फंक्शनचं डिक्लेरेशन आणि कॉलिंग, फंक्शन कॉलिंग. सो द नेक्स्ट पार्ट इज पॅरामीटर्स वर्सेस आर्ग्युमेंट. सो आता आपण फंक्शन मध्ये बघितलं पॅरामीटर्स डिक्लेअर केले आणि नंतर आर्ग्युमेंट्स त्याला पास केले. सो व्हॉट इज द पॅरामीटर्स अँड व्हॉट इज द आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर्स वर्सेस आर्ग्युमेंट. पॅरामीटर म्हणजे काय आणि आर्ग्युमेंट्स कशाला म्हणतात.
So the term parameters and argument are often used interchangeably. However, they are essentially different. So both the terms are, जर आपण असं बघितलं विजिबली तर ते आपल्याला सेम वाटते, पण त्या थोड्या डिफरंट आहे. सो वेन डिक्लेअरिंग अ फंक्शन यू स्पेसिफाय द पॅरामीटर्स. जेव्हा आपण फंक्शन डिक्लेअर करतो, इथे तुम्ही जर VS स्टुडिओ कोड मध्ये बघितलं तर आपण इथे फंक्शन डिक्लेअर केलाय. तर जेव्हा आपण फंक्शन डिक्लेअर करतो तेव्हा आपण पॅरामीटर्स डिक्लेअर करतो. फंक्शन सोबत जे आहे पॅरेंथेसिस मध्ये ते पॅरामीटर्स आपण देत असतो. आणि जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो, वेन यू कॉलिंग अ फंक्शन यू पास द आर्ग्युमेंट दॅट करस्पॉन्डिंग टू द पॅरामीटर्स. सो जेव्हा आपण फंक्शन कॉल करतो त्यावेळेस आपण काय करतो, त्या फंक्शनला आर्ग्युमेंट्स पास करतो करस्पॉन्डिंग टू दॅट पॅरामीटर्स. म्हणजे जेवढे पॅरामीटर्स तेवढे आपण त्या फंक्शनला आर्ग्युमेंट्स पास करतो. जिथे आता तुम्ही इथे जर बघितलं तर आपण आपल्याकडे दोन पॅरामीटर्स आहे, num1 आणि num2. म्हणून आपण हे फंक्शन जेव्हा कॉल केलं तेव्हा आपण काय केलं, दोन आर्ग्युमेंट्स त्याला पास केलेले. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. सो आता आपण पॅरामीटर्स रिलेटेड फंक्शन बघितलं. जर आपल्याला विदाउट पॅरामीटर्स फंक्शन जर कॉल करायचं असेल किंवा डिक्लेअर करायचं असेल तर तेही आपण करू शकतो. जसं की अगदी सिंपल आहे. अगेन फंक्शन कीवर्ड आपल्याला यूज करायचा आहे. फंक्शन कीवर्ड यूज केल्यानंतर फंक्शनचं नाव घ्यायचं आहे. सो आपण इथे ग्रीटिंग म्हणून नेम घेऊया आणि यामध्ये एखादा मेसेज आपल्याला जर शो करायचा आहे तर जस्ट सिम्पली आपण कन्सोल डॉट लॉग किंवा आपण अलर्टचा आपण यूज करू शकतो. ठीक आहे, आपण कन्सोल डॉट लॉगचा घेऊया. सो कन्सोल डॉट लॉग मध्ये जो काही मेसेज तुम्हाला शो करायचा आहे तर तो मेसेज आपण इथे शो करणार आहोत. सो जसं की हॅलो गुड मॉर्निंग. ओके, सो हा मेसेज आपल्याला शो करायचा आहे. सो हा मेसेज आपण इथे शो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे फंक्शन आहे ग्रीटिंग ते फंक्शन आपल्याला या ठिकाणी कॉल करावं लागेल. याला जर सेव्ह केलं तर हा मेसेज आपला इथे कन्सोलवर प्रिंट झालेला दिसेल, हॅलो गुड मॉर्निंग. सो हे जे फंक्शन आहे हे विदाउट पॅरामीटर फंक्शन आहे. आपण इथे पॅरामीटर सुद्धा डिक्लेअर केलेलं नाही आहे आणि हे फंक्शन जेव्हा आपण कॉल केलं तेव्हा आपण याला आर्ग्युमेंट सुद्धा पास केलेले नाहीये, कारण या फंक्शन मध्ये आपल्याला पॅरामीटरची आवश्यकताच नाहीये. आता हे जे फर्स्ट फंक्शन आपण कॉल केलेलं किंवा डिक्लेअर केलेलं तर तेव्हा आपल्याला दोन नंबरचे कॅल्क्युलेशन करायचं होतं, म्हणून आपण इथे पॅरामीटर्स डिक्लेअर केले. पण इथे आपल्याला पॅरामीटरची आवश्यकता नाहीये म्हणून आपण इथे पॅरामीटर्स नाही घेतले. आता हे जे फंक्शन आपण बनवलं हे वन टाइम यूज साठी बनवलं किंवा हा एकच मेसेज आपण या फंक्शन मध्ये शो करू शकतो. पण आपल्याला हेच फंक्शन जर रियूज साठी बनवायचं असेल किंवा या फंक्शनचा यूज करून आपल्याला जर वेगवेगळे मेसेज शो करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला मात्र या फंक्शन मध्ये पॅरामीटर्स घ्यावं लागेल. तर त्यासाठी आपण एक मेसेज म्हणून एक पॅरामीटर घेऊया आणि हा जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर जर तुम्ही इथे कन्सोल मध्ये टाकलात आणि अगेन हे फंक्शन जेव्हा आपण कॉल करतोय तर तेव्हा आपण त्याला एक मेसेज देऊया. सो हॅलो हा एक त्याला मेसेज दिला, गुड मॉर्निंग म्हणून हा एक त्याला मेसेज दिला. तर हे फंक्शन आता रियुजेबल झालं. अगेन मला जर एखादा दुसरा मेसेज द्यायचा आहे तर मी अगेन इथे दुसरा मेसेज देईल. आता इथे आपण देऊया हाय हाऊ आर यू. सपोज मी हा मेसेज दिला तर प्रत्येक वेळेस वेगवेगळा मेसेज आपण याला ऍज अ आर्ग्युमेंट पास करू शकतो आणि तो फंक्शन मध्ये जाऊन तो प्रिंट होईल. तर आता जर आपण इथे ब्राउझरवर बघितलं तर फर्स्ट मेसेज आपला हॅलो गुड मॉर्निंग हा इथे डिस्प्ले झालेला आहे आणि सेकंड मेसेज जो आहे तो आहे हाय हाऊ आर यू. हा मेसेज या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण फंक्शन रियूज करू शकतो विथ द हेल्प ऑफ आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स. सो नेक्स्ट पार्ट इज अ रिटर्निंग अ व्हॅल्यू. जर एखाद्या फंक्शन मधून तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करायची असेल तर ती कशा प्रकारे तुम्ही करू शकता, एखाद्या एखाद्या व्हेरिएबलला तुम्हाला फंक्शन असाइन करायचं असेल आणि फंक्शन मध्ये जे काही कॅल्क्युलेशन होणार आहे किंवा फंक्शन जी काही व्हॅल्यू रिटर्न करणार आहे ती व्हॅल्यू तुम्हाला त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची असेल तर त्या केसमध्ये आपण व्हॅल्यू फंक्शन मधनं रिटर्न करत असतो. त्याला फंक्शन एक्सप्रेशन सुद्धा आपण म्हणतो. सो ते कशा प्रकारे करतो ते आपण बघूया. So every time function in JavaScript implicitly return undefined unless you explicitly specify a return value. तर जोपर्यंत फंक्शन मध्ये तुम्ही एखादी व्हॅल्यू रिटर्न करत नाही तोपर्यंत फंक्शन नेहमी अनडिफाईन ही व्हॅल्यू काय करत असतं, रिटर्न करत असतं. सो आपण बघूया प्रॅक्टिकली. सो जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड वर आणि इथे अगेन आपल्याला फंक्शन काय करायचं आहे,
डिक्लेअर करायचं आहे. सो फंक्शन कीवर्ड घेऊया आणि नंतर एक फंक्शनचं नाव जस्ट से म्हणून मी फंक्शनचं नाव घेईल आणि यामध्ये काय करूया आपण कन्सोल डॉट लॉग आणि इथे आपल्याला एक पॅरामीटर घ्यायचा आहे मेसेज म्हणून आणि ह्या पॅरामीटरला काय करायचं आपल्याला कन्सोल डॉट लॉग मध्ये प्रिंट करायचा. याला सेव्ह करूया आणि आता काय करायचं आपल्याला हे जे फंक्शन आहे हे फंक्शनला कॉल तर करायचं आहे पण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून कॉल करायचा आहे. तर आपण एक व्हेरिएबल घेऊया लेट मेसेज इज इक्वल टू से आणि से मध्ये आपल्याला काय करायचं आहे एक आर्ग्युमेंट पास करायचं आहे. सो आर्ग्युमेंट मी जस्ट हॅलो म्हणून घेईल, एक व्हॅल्यू त्याची ते हॅलो म्हणून घेईल आणि जर या मेसेजला आपण इथे जर कन्सोल केलं कन्सोल डॉट लॉग तर इथे आपल्याला त्याचा रिझल्ट काय येणार आहे अनडिफाईन येणार आहे. कारण का की या फंक्शन मधनं आपण कोणतीही व्हॅल्यू रिटर्न नाही करते. या फंक्शन मध्ये जस्ट ती व्हॅल्यू आपण काय करतोय प्रिंट करतोय, फंक्शन मध्येच प्रिंट करतोय. तर आपण इथे जाऊया ब्राउझरला, तुम्ही इथे बघितलं तर फंक्शन मधली व्हॅल्यू हॅलो ही प्रिंट झाली पण आपण त्या फंक्शनला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेलं आहे. हे जे फंक्शन आहे या फंक्शनला आपण इथे कॉल केलेला आहे आणि ह्या फंक्शन मध्ये जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण ह्या मेसेज व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्याचा प्रयत्न करतोय पण हे फंक्शन रिटर्न काहीच करत नाहीये. त्यामुळे फंक्शनने अनडिफाईन रिटर्न केलाय आणि अनडिफाईन या ठिकाणी काय झालेलं आहे प्रिंट झालेला आहे. मेसेजच्या पुढे अनडिफाईन या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. सो जोपर्यंत तुम्ही फंक्शन मधनं एखादी व्हॅल्यू रिटर्न करत नाही तोपर्यंत मेसेज अनडिफाईन ही व्हॅल्यू काय करत असतं रिटर्न करत असतं. तर आता आपण सेम एक्झाम्पल बघूया. आता जस्ट आपल्याला काय करायचं आहे इथनं रिटर्न करायची व्हॅल्यू रिटर्न करायची. सो इथे आपण रिटर्न कीवर्ड घेणार आहोत आणि जो व्हेरिएबल आहे जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर रिटर्न करणार आहोत. तर आता हा जो कन्सोल आहे हा कन्सोल आपण इथून काय करूया रिमूव्ह करूया, याला सेव्ह करूया. तर आता या मेसेज मध्ये हा जो हॅलो जो आर्ग्युमेंट आहे आपला तो आर्ग्युमेंट इथे स्टोअर होईल आणि तो कन्सोलला डिस्प्ले होणार आहे. तर तुम्ही इथे कन्सोल मध्ये बघितलं तर मेसेज मागाशी अनडिफाईन येत होता कारण आपण रिटर्न काहीच केलेलं नव्हतं. मात्र आता हॅलो हा जो कीवर्ड आहे तो त्या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. तो अशा प्रकारे तुम्ही फंक्शन मधनं एखादी व्हॅल्यू रिटर्न करू शकतात आणि त्यानंतर त्या फंक्शनला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतात. तर हा जो कन्सेप्ट आहे याला आपण काय म्हणतो फंक्शन एक्सप्रेशन असं आपण म्हणत असतो. सो दिस इज अबाउट द रिटर्निंग अ फंक्शन कन्सेप्ट. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. सो गाइज फार नाउ वी हॅव covered everything about the function, function declaration, function calling, parameters, arguments, everything we already covered. So now it's time to create a mini project using function. So function वापरून आपण एक मिनी प्रोजेक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. सो जनरली आपण जेव्हा एखाद्या स्टोअर मध्ये जातो किंवा एखाद्या ग्रोसरी शॉप मध्ये जातो तेव्हा आपलं जे बिलिंग जनरेट होतं ते इन्क्लुडिंग टॅक्स जनरेट होत असतं. तर कोणते प्रॉडक्ट आपण घेतले तर त्या प्रॉडक्टवर वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स अप्लाय होत असतो. सो सिमिलरली जशी ती बिलिंग सिस्टीम असते तशीच आपण एक बिलिंग सिस्टीम जावास्क्रिप्ट मध्ये युजिंग फंक्शन करण्याचा प्रयत्न करूया. सो अगदी सोपा आहे, सोपा कन्सेप्ट आहे. तुम्हाला काय करायचं आहे जस्ट एक फंक्शन डिक्लेअर करायचं आहे. सो आपण इथे एक फंक्शन घेऊया आणि त्या फंक्शन मध्ये आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे सर्वात आधी. सो आपण एक कॅल्क्युलेट टॅक्स म्हणून एक फंक्शन घेणार आहोत आणि आता आपल्याला हे फंक्शन जे आहे ते रियुजेबल बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण दोन पॅरामीटर्स घेऊया. तर एक पॅरामीटर राहील आपला अमाऊंट आणि दुसरा जो आहे तो राहणार आपला टॅक्स रेट. कारण प्रत्येक जो प्रॉडक्ट आहे तर त्या प्रॉडक्टवर वेगवेगळा टॅक्स अप्लाय होत असतो. फूडवर वेगळा, नॉन फूडवर वेगळा, अल्कोहोलवर वेगळा. तर त्यासाठी आपण इथे टॅक्स रेट आणि अमाऊंट असे दोन पॅरामीटर्स घेतलेले आहे. तर आता आपल्याला सर्वात आधी जे अमाऊंट आहे त्या अमाऊंटवर अकॉर्डिंग टू द टॅक्स रेट, तर टॅक्स रेट किती पर्सेंटेज आहे 5%, 10%, 18%, 12%, त्याच्या अकॉर्डिंग टॅक्सची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो त्यासाठी आपण काय करूया एक व्हेरिएबल घेऊया या ठिकाणी टॅक्स अमाऊंट म्हणून एक व्हेरिएबल घेतला. आता यामध्ये आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे पर्टिक्युलर अमाऊंट वरचा. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट इंटू इथे आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे अमाऊंट इंटू टॅक्स रेट डिवायडेड बाय 100. तर हा आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण त्या पर्टिक्युलर अमाऊंट वर किती टॅक्स अप्लाय होईल म्हणजे त्या टॅक्सची
अमाऊंट किती होईल तर ती आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की जी आपली अमाऊंट आहे एक्सक्लुडिंग टॅक्स म्हणजे टॅक्स त्यामध्ये ऍड झालेला नाही तर ती अमाऊंट मध्ये आपल्याला टॅक्स इन्क्लूड करायचा आहे. सो त्यासाठी अजून एक व्हेरिएबल घेईल मी इथे कॉन्स्ट टोटल बिल इन्क्लुडिंग टॅक्स असा एक व्हेरिएबल आपण घेतला. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये आपली विदाउट टॅक्स ही अमाऊंट आहे तर तो अमाऊंट प्लस ही जी आपण टॅक्सची अमाऊंट जी कॅल्क्युलेट केली तिला आपल्याला काय करायचं आहे ऍड करायचं. तर इथे ती अमाऊंट टोटल अमाऊंट आपल्याला या व्हेरिएबल मध्ये मिळेल. जी आपली फायनल अमाऊंट आहे ती प्लस आपली जी टॅक्सची अमाऊंट जी झालेली आहे ती. आता हे कॅल्क्युलेशन आपलं या ठिकाणी झालं आहे तर आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन आहे ते रिटर्न करायचं आहे कारण हे जे फंक्शन आपण ते रियुजेबल बनवतोय तर त्यासाठी मी अजून एक व्हेरिएबल घेईल या ठिकाणी. आणि तर त्यासाठी आपण काय करूया अजून एक व्हेरिएबल या ठिकाणी घेऊया. सो कॅल्क्युलेशन म्हणून एक व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये आपल्याला हे दोन्ही जे अमाऊंट आहे टॅक्स अमाऊंट आणि टोटल बिल इन्क्लुडिंग टॅक्स हे जे अमाऊंट आहे दोन्ही पास करायचे म्हणून मी एक ऑब्जेक्ट घेतला आणि ह्या दोन्ही अमाऊंट आहे या ऑब्जेक्टला आपण काय करणार आहोत अटॅच करणार आहोत किंवा बाइंड करणार आहोत आणि हा ऑब्जेक्ट आपण रिटर्न करणार आहोत. सो इथे मी टॅक्स अमाऊंट घेणार आहे आणि या टॅक्स अमाऊंटला हा जो व्हेरिएबल आहे टॅक्स अमाऊंट कॅल्क्युलेट केलेला तो आपण इथे अटॅच करूया. आणि नेक्स्ट आहे आपला टोटल बिल इन्क्लुडिंग टॅक्स. सो इथे आपण टोटल बिल म्हणून एक व्हेरिएबल घेऊया आणि हा जो इन्क्लुडिंग टॅक्स वाला जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल याला असाइन करूया. तर या ठिकाणी काय होईल आपलं जे पूर्ण कॅल्क्युलेशन आहे ते ह्या ऑब्जेक्ट मध्ये रिटर्न होईल. आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्या ऑब्जेक्टला इथनं रिटर्न करायचं. सो जस्ट इथे रिटर्न या ऑब्जेक्टला आपण इथनं रिटर्न करू. तर हे फंक्शन आपलं इथे रियुजेबल झालेलं आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे अजून एक फंक्शन घ्यायचं आहे बिल कॅल्क्युलेट करण्यासाठी. इथे ह्या फंक्शन मध्ये आपण जस्ट फक्त टॅक्स कॅल्क्युलेट केलाय आता आपल्याला बिल कॅल्क्युलेट करायचं आहे. सो त्यासाठी आपण काय करूया फंक्शन कॅल्क्युलेट बिल म्हणून एक फंक्शन घेऊया आणि ह्या कॅल्क्युलेट बिलला आपल्याला काय करायचं आहे 3 पॅरामीटर्स द्यायचे. तर इथे कोणकोणते पॅरामीटर्स येतील तर पहिला पॅरामीटर जो येईल तो टाईप येईल. तुमचं जे फूड आहे किंवा तुमचा जो प्रॉडक्ट आहे आयटम आहे तो कोणत्या टाईपचा आहे फूड आहे नॉन फूड आयटम आहे किंवा अल्कोहोल आहे तर ते ह्या टाईप मध्ये येईल. त्यानंतर त्या जर तुम्ही काही फूड प्रॉडक्ट घेतलेले आहे तर त्या टोटल फूड प्रॉडक्टची अमाऊंट किती झाली तर ते आपण ह्या अमाऊंट व्हेरिएबल मध्ये गेट करूया किंवा पॅरामीटर मध्ये गेट करूया. आणि नेक्स्ट जो पॅरामीटर आपल्याला घ्यायचा आहे तो आहे टॅक्स रेट. तर त्या पर्टिक्युलर जर तुमचे फूड आयटम असतील तर त्यावर काय टॅक्स रेट अप्लाय झाला किती पर्सेंट म्हणजे 12%, 10%, 5% तर तो टॅक्स रेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. सो आता हे एक फंक्शन घेतलं तर आता आपल्याला काय करायचं आधी त्याचं टाईप चेक करायचं आहे. इफ टाईप इक्वल टू फूड जर फूड असेल तर आपल्याला त्याला इथे कॅल्क्युलेट करायचं किंवा इथे आपल्याला त्याला शो करायचं. तर सर्वात आधी आपण काय करूया कन्सोल डॉट लॉग घेऊया कन्सोल डॉट लॉग आणि या कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण पार्टिशन्स करूया. सो इथे आपण काय करूया टाईप जो असेल फूडचा इथे इथे जो आपल्याला टाईप मिळाला असेल तो टाईप या ठिकाणी काय होणार आहे प्रिंट होणार आहे. सो आपण हा एक कन्सोल घेतला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक व्हेरिएबल घ्यायचा आहे कॉन्स्ट फूड बिल इज इक्वल टू आता हे जे आपण वरती फंक्शन घेतलाय ते फंक्शन आपल्याला इथे कॉल करायचं आहे. सो कॅल्क्युलेट टॅक्स आणि ह्या कॅल्क्युलेट टॅक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन आर्ग्युमेंट्स पास करायचे तर अमाऊंट आणि टॅक्स. तर हे जर अमाऊंट व्हेरिएबल मध्ये किंवा पॅरामीटर्स मध्ये जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू आपण इथे काय करणार आहोत पास करणार आहोत. तर दोन्ही व्हॅल्यू आपण हे जे फंक्शन आहे तर ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण या फंक्शनला काय केलेलं आहे पास केलेलं आहे या ठिकाणी. तर आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे अगेन आपण इथे या ठिकाणी कन्सोल प्रिंट करूया कन्सोल डॉट लॉग आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये आपल्याला काय करायचं आहे युअर. तर या कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण एक मेसेज प्रिंट करूया आणि अमाऊंट प्रिंट करूया. सो युअर
फूड बिल इज, आणि ब्रॅकेटमध्ये आपण हे पण करू शकतो की एक्सक्लुडिंग टॅक्स. एक्सक्लुडिंग टॅक्स, तर एक्सक्लुडिंग टॅक्स किती बिल आहे, तर आपल्याला ही जी अमाऊंट मध्ये जी येणार आहे ती अमाऊंट आपण या ठिकाणी डायरेक्ट शो करू शकतो, कारण या अमाऊंट मध्ये टॅक्स इन्क्लूड झालेला नाहीये. तर इथे आपण एक्सक्लुडिंग टॅक्स ची अमाऊंट जी आहे ती आपण या ठिकाणी शो केलेली आहे. आता आपल्याला नेक्स्टला काय करायचं इथे, ऍप्लिकेबल टॅक्स. तर हा जो फूड आयटम आहे यावर किती टॅक्स ऍप्लिकेबल आहे, तर तो टॅक्सचा रेट आपण या ठिकाणी दाखवू शकतो. सो इथे जस्ट आपण काय करूया, टॅक्स ऍप्लिकेबल, आणि त्याचा टॅक्सचा रेट आपल्याला इथे शो करायचा आहे. तर इथे जो टॅक्स रेट आहे तो टॅक्स रेट आपण इथे घेऊया ऍप्लिकेबल, आणि नंतर आपल्याला काय करायचा आहे तो पर्सेंटेज मध्ये असणार आहे. तर हा जो टॅक्स रेट आहे तो काय असणार आहे, पर्सेंटेज मध्ये असणार आहे, म्हणून मग आपण इथे काय करूया, पर्सेंटेजचा साइन आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्या नंतर आपल्याला लगेच अमाऊंट शो करायची, इन्क्लुडिंग टॅक्सची जी अमाऊंट आहे तर ती आपल्याला शो करायची. सो अगेन आपण ती अमाऊंट या ठिकाणी शो करू. तर ती अमाऊंट आपल्याला कशामध्ये मिळणार आहे, या फूड बिल मध्ये मिळणार आहे. सो फूड बिल, आणि ती कशामध्ये आहे आपली, तर ही टॅक्स अमाऊंट मध्ये आहे. सो आपण इथे ते टॅक्स अमाऊंट इथे शो करणार आहोत. तर ह्याच्यावर सपोज 10% टॅक्स असेल तर इथे आपली जी अमाऊंट आहे ती 1000 आहे, आणि ह्या टॅक्स रेट मध्ये जर आपल्याला 10% अप्लिकेबल असेल टॅक्स, तर इथे अमाऊंट किती शो होईल, 100 रुपीज. तर ती 100 रुपीज इथे शो होईल. तर आता नेक्स्ट कन्सोल मध्ये आपल्याला काय शो करायचं आहे, तर टोटल इन्क्लुडिंग टॅक्स वाली अमाऊंट शो करायची. सो इथे आपण अगेन मेसेज ऍड करूया, सेम मेसेज, आणि इथे करूया युअर फूड बिल इज इन्क्लुडिंग टॅक्स, इन्क्लुडिंग टॅक्स, आणि इथे आपल्याला जे टोटल बिल आहे ते टोटल बिल इथे काय करायचं आहे, बाइंड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे जे आहे ते फर्स्ट जो ब्लॉक आहे कोड, तर तो इथे झालेला आहे फूड साठी. आता सेम आपण नॉट फूड साठी पण करू शकतो आणि ड्रिंक साठी पण करू शकतो. तर आता नेक्स्ट ब्लॉक जो आपण घेणार आहोत तो नॉन फूड साठी घेणार आहोत. सो इथे आपण नॉन फूड घेऊया, आणि अगेन थर्ड जो घेणार आहोत तो अल्कोहोल साठी किंवा ड्रिंक साठी करू शकतो आपण, तो इथे ड्रिंक घेऊया. सो अशा प्रकारे आपला रियुजेबल कोड झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे कॅल्क्युलेट बिल आहे ते फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. तर ते त्यासाठी आपल्याला या फंक्शनचं नाव कॉपी करायचं आहे, आणि इथे आपण जाऊया, आणि याला जे पॅरामीटर्सची आवश्यकता आहे ते पॅरामीटर आपण पास करणार आहोत. तर टाईप, अमाऊंट आणि टॅक्स रेट. तर सर्वात आधी आपण फूड म्हणून टाईप एंटर करूया. नंतर त्याची अमाऊंट किती आहे, तर 1000 झालं. आपलं फूडचे जे आयटम्स आहे त्याचं बिल 1000 झालं आहे, आणि त्यावर टॅक्स रेट किती ऍप्लिकेबल आहे, तर 10% आहे. त्यानंतर आपल्याला नॉन फूड साठी जायचं, नॉन फूडचं जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे आपण नॉन फूड टाईप घेऊया, त्याचं अमाऊंट जे झालेलं आहे ते सपोज 2000 झालेलं आहे, आणि त्यावर 12% टॅक्स ऍप्लिकेबल आहे. आणि नंतर आहे ड्रिंक, तर इथे आपण ड्रिंक घेऊया, आणि ड्रिंकचं बिल जे झालेलं आहे ते आपलं सपोज 2500 झालेलं आहे, आणि त्यावर 18% टॅक्स, फ्लॅट 18% टॅक्स ऍप्लिकेबल आहे. तर आपण या ठिकाणी 18% घेतलेलं आहे. तर आता जर तुम्ही ब्राउझरवर बघितलं तर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे फूड आहे, तर इथे फूडचं 1000 आपली जे अमाऊंट आहे, फायनल अमाऊंट एक्सक्लुडिंग टॅक्स, तर ती इथे प्रिंट झालेली आहे. त्यावर 10% टॅक्स ऍप्लिकेबल आहे, म्हणून 100 रुपीज हे टॅक्सचे, आणि टोटल आपलं जे इन्क्लुडिंग टॅक्सचं जे फूड बिल आहे ते 1100 या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. तसं इथे नॉन फूडचं पण झालेलं आहे. युअर नॉन फूड, इथे मेसेज आपण चेंज करूया, नॉन फूड बिल इज एक्सक्लुडिंग टॅक्स 2000, आणि त्यामध्ये जर 12% टॅक्स ऍप्लिकेबल असेल तर त्याची जी अमाऊंट आहे 240 आहे, आणि इन्क्लुडिंग टॅक्स अमाऊंट किती झाली, 2240 रुपीज झाली. तर आता इथे ड्रिंकचं प्रिंट नाही झालाय. तर आता ते का नाही झालाय, कारण आपलं इथे स्पेलिंग चुकलेलं आहे. तर आपण इथे जे टाईप इज इक्वल टू ड्रिंक घेतलाय, तर सेम आपण इथे घेऊया, आणि इथे आपल्याला मेसेज चेंज करायचा आहे. तो इथे आपण मेसेज चेंज करूया, युअर नॉन फूड बिल. अगेन इथे पण आपल्याला नॉन फूड बिल घ्यायचं आहे, आणि इथे आपल्याला ड्रिंक बिल, आणि इथे आपण ड्रिंक.
सो आता हे परफेक्टली झालाय. आता आपण जर ब्राउझरवर बघितलं तर इथे आपले तिन्ही सेक्शन जे आहे ते प्रिंट झालेले आहे, फूड, नॉन फूड आणि ड्रिंक. सो ड्रिंकचं जे बिल आहे ते 2500 आहे, त्यावर 18% टॅक्स. तर टॅक्स किती आहे, 450 रुपीज. तर इन्क्लुडिंग टॅक्स अमाऊंट, फायनल अमाऊंट किती झाली आहे, 2950. तर अशा प्रकारे तुम्ही बिलिंग सिस्टीम जावास्क्रिप्ट मध्ये बनवू शकतात. सो हे जे 3 अमाऊंट्स आहेत, तर ह्या 3 अमाऊंट आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकतो हे तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा. आणि जर तुम्हाला काही क्युरी असेल ते सुद्धा सांगा, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करूया. सो आय होप तुम्हाला आजचा जावास्क्रिप्ट फंक्शन हा कन्सेप्ट समजला असेल. आणि जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.